24 तास ग्रामीण न्यूज, ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या। माहूर गडावर परिक्रमेसाठी भाविकांचा महापूर। अपुऱ्या सुविधांमुळे भाविकांचे प्रचंड हाल। नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित पंचक्रोशी परिक्रमा यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्री क्षेत्र माहूर गडावर दाखल झाले आहेत। ऑगस्ट 27 रोजी सायंकाळी 5 वाजता श्री दत्त शिखराचे दर्शन घेऊन महंत श्याम भारती महाराज यांच्या उपस्थितीत परंपरेनुसार अनवाणी पायी परिक्रमेस प्रारंभ झाला। मात्र भाविकांच्या विक्रमी गर्दीसमोर प्रशासकीय यंत्रणेचे नियोजन अपुरे पडल्याने मार्गावर गैरसोयीचे सावट पसरले आहे। भाविक 27 प्रमुख धार्मिक ठिकाणी दर्शन घेत 25 ते 30 किलोमीटरची खडतर परिक्रमा पूर्ण करत आहेत। मात्र प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटींमुळे भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। परिक्रमा मार्गावर रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने भाविकांना दाट अंधारातून आणि खडतर चढ उतारांवरून वाट काढावी लागत आहे। मार्गावर पाण्याची पुरेशी सोय नसल्यामुळे भाविकांना जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर तहान भागवावी लागत आहे। भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने 70 ते 80 जादा बसेस उपलब्ध केल्या असल्या तरी गर्दीच्या तुलनेत या बसेस अपुऱ्या ठरत असून भाविक खासगी वाहने आणि पायी प्रवास करत गडावर पोहोचत आहेत। महसूल, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी ठिकठिकाणी तैनात असले तरी लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि मूलभूत गरजांसाठी केलेली तयारी तोकडी ठरल्याचा आरोप भाविकांकडून होत आहे। अनेक अडचणींवर मात करत भाविक अत्यंत उत्साहात आणि श्रद्धेने परिक्रमा पूर्ण करत असून या परिक्रमेची सांगता ऑगस्ट 28 रोजी सायंकाळी होणार आहे। 24 तास ग्रामीण न्यूजसाठी माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे। आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता 24 तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।